तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की हा ब्लॉग आहे, हा ब्लॉग नाही, ही आमची रोजची जिंदगी आहे। तर मित्रांनो, विषय असा होता, आम्ही चाललो संभाजीनगरला स्वप्नील भाऊकडं व्हिडिओ शूटला। तर मित्रांनो, आता आम्ही निघलो होतो, बॅग घेतली होती, हेल्मेट पण घेतलं होतं। आता निघलो आम्ही संभाजीनगरला। आता फक्त वेट होता की वैभवचा। तर फायनली वैभव पण येऊन गेला। आता आम्ही चाललो होतो संभाजीनगरला। तर मित्रांनो, मी वैभवकडे बॅग देऊन टाकली। वैभव म्हणलं हेल्मेट तू घाल। वैभव म्हणतो हेल्मेट मी नाही घालत, हेल्मेट तूच ठेव जवळ। म्हटलं काय विषय नाही, हेल्मेट तर मीच घालणार आहे, कारण पूर करा म्हटलं रस्त्याचं काम चालू आहे, हेल्मेट मीच घालणार आहे। तर मित्रांनो, आम्ही समोर जातोय, आम्ही काय काय करतोय काय काय नाही, तर ब्लॉगला कंटिन्यू करा। यूट्यूबवर पाहता सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर पाहता फॉलो करून टाका। तर मित्रांनो, आपल्या धन्नोची टाकी पुरी कोरडी झाली होती। धन्नो म्हणतो पेट्रोल टाका म्हणून आम्हाला, तर आम्ही झालो पेट्रोल टाकायला। तर पंपावर आम्ही गाडी लावली, तर वैभव शेटनं गाडीवरून पेट्रोल टाकलं। आता वैभव शेटनं मस्त कटाकुटा मारत मारत भोकरदनमध्ये पुलाच्या वरून गाडी चालवली होती। तर मित्रांनो, तुम्ही हा ब्लॉग कधी भोकरदन तालुक्यातून पाहत असाल तर मला सांगा, तुमच्या गाडीला संभाजीनगर जायला पेट्रोल किती रुपयाचं लागतं? मित्रांनो, आम्ही सिल्लोडची टोल नाक्यापाशी, तर वैभवनी यांना 50ची नोट देऊन त्याच्याकडून 30 रुपये वापस घेतले। आणि आम्ही त्याला म्हणलं आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही स्वागत आहे, तर तुम्ही एक काम करा म्हटलं, 2 बोटं करा आणि आम्हाला आमच्या कामाला जाऊ द्या। तर त्यांनी पण 2 बोटं केले आणि ते बोलले तुमचा ब्लॉग व्हायरल जाईल, काही विषय नाही। आम्ही तिथून 570 गाडी काढली आणि आम्ही संभाजीनगर दिशेने निघून गेलो। तर मित्रांनो, आमच्या वैभव शेटनी स्विफ्ट डिझायरला काटाकुटा मारत गाडी काढून घेतली। तर मित्रांनो, तुम्ही म्हणा हा रस्ता कुठला आहे, तर हा रस्ता लागतो मित्रांनो संभाजीनगर जाताना सिल्लोडमध्ये। रस्ता इथं खराब आहे मित्रांनो, तुम्हाला काय सांगा, या रस्त्याने कधी हेल्मेट नसलं ना सगळे डोळे तुमचे लाल होऊन जाईल मित्रांनो। तर आमचे वैभव शेट म्हणले की भाऊ आम्हाला हेल्मेट देणार, पण आम्ही म्हटलं भाऊ नाही जमणारच नाही, भाऊ पटलं तर या म्हटलं, आम्ही सोबत नाही तर आम्ही पण येत नाही म्हटलं संभाजीनगरला, काही विषय नाही। त्यानंतर मित्रांनो, समोर जातोय, समोर इथं आमदार अमृत तेलावर थांबलो आम्ही चहा घ्यायला। तर मित्रांनो, तुम्ही संभाजीनगर जाताना चहा कुठं घेता आणि किती घेता आम्हाला नक्की कळवा। तर मित्रांनो, मी खुर्चीवर बसून कॅमेऱ्याकडे 2 बोटं केले। त्यानंतर आमचे वैभव शेट गाडीवरून खाली उतरले। वैभव फायनली चहा घेतोय आता। वैभव आमचा खूप दमलाय, डॉन 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 आहे। चीन टपाक डमडम। तर मित्रांनो, आम्ही फायनली चेअर्स केलं आणि चहा वाटा फटाफट मध्ये आणि लगेच आम्ही आता निघतोय संभाजीनगरकडे। तर मित्रांनो, आम्ही चहा घेतला, तुम्ही मला चहा घ्या। आता निघलो आम्ही संभाजीनगर दिशेने। तर मित्रांनो, रस्ता एवढा खराब होता ना, गाडी एकदम अशी म्हणजे डायरेक्ट माहिती का, हातात गाडी उडून पुढून मागून ओढून पुढून मागून कुदत होती। तर मित्रांनो, आमच्या वैभव शेटनी कंटेनरला आउट साईडनं ओव्हरटेक मारून फायनली गाडी पुढे काढली मित्रांनो। तर आज तुम्ही कधीच चुकीचं करू नका, कारण मित्रांनो याच्यामध्ये काय होतं माहिती का, रिकाम काम होऊ शकतं। तर आम्ही चाललो संभाजीनगर रस्त्याने, आता लागला रस्ता चांगला। तर आमची वैभव सरनी 570ची स्पीडने गाडी पळत होती, डोळ्यातून पाणी होतं, पण तरी काय अणवस्ती होती भाऊ गाडी पळत होती। मिरचा काच खाली करून घेतला आणि त्या म्हटलं जे होईल ते पाहून घेऊ। तो वैभव शेटने आमच्या हातून कॅमेरा हिसकून घेतला होता आणि एका हाताने धरला होता। मग म्हटलं काय आता 2 हात करून देऊ, म्हटलं गेलो तर डायरेक्ट वर जाऊ म्हटलं, देवापाशी काही विषय नाही म्हटलं। आता 102 नंबर डायल करून ठेवला होता, म्हटलं काय झालं पण लगेच फोन करू, लगेच ॲम्ब्युलन्स हजर देईन। तर मित्र वैभव शेटने एमटी वाल्याला कट मारलीच मित्रांनो। तर त्याला म्हणलं रप्पा 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 गाडी पळव, तर वैभव शेटने रप्पा गाडी पळवली। तर मित्रांनो, आता संभाजीनगर काहीच अंतर राहिलं नव्हतं, तर आता आम्ही संभाजीनगरच्या जवळ जाणार होतो। तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही केला मयूरला कॉल। मयूर बोलला मी साईडवरती, म्हटलं काय विषय नाही, आम्ही साईडवरती आलो। तर मयूर आम्हाला घ्यायला खाली आला होता। तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही गेलो वरती, मयूरचं थोडं काम बाकी होतं, मयूरचं काम फायनल सगळं काम फायनल करून पायऱ्या मोजत आम्ही खाली आलो गेट पाशी। तर भावांनो, तुम्हाला माहिती आहे मयूरचं काम फायनल करून आम्ही व्हिडिओ शूटची तयारी चाललो होतो, कारण स्वप्नील भाऊ समोर थांबलेले होते। तर मित्रांनो, आम्ही स्वप्नील भाऊकडे जाणार होतो। त्यानंतर आम्ही स्वप्नील भाऊकडे गेलो मित्रांनो व्हिडिओची। तर मित्रांनो, आमची व्हिडिओची टीमची तयारी चालू होती। त्यानंतर स्वप्नील भाऊ पण आम्हाला सांगत होते की अँगलला व्हिडिओ शूट करू आपण। त्यानंतर आमचे विशाल भाऊ पण खूप सारी तयारी करत होते मित्रांनो। तर मित्रांनो, आता आम्ही फायनली व्हिडिओ शूट केला। त्यानंतर आम्ही आता घराची निघणार होतो। तो स्वप्नील भाऊ म्हटलं आमच्या ब्लॉगमध्ये एकदा 2 बोटं करा। स्वप्नील भाऊने 2 हाताचे 2 बोटं केले। त्यानंतर निघलो आम्ही मित्रांनो घराकडे जाताना आम्ही झाला खूप उशीर आला मित्रांनो, समोरचा ब्लॉग काही घेऊ शकलो नाही। तर मित्रांनो, भेटू आपण आता समोरच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत हा ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा। धन्यवाद।